मी वानर आहे. जंगलात जन्मलो, तिथेच मोठा झालो. झाडांवरून उड्या मारताना, नदीचं पाणी पिताना, पक्ष्यांचं गाणं ऐकताना आम्हीही जगत होतो. हो, आम्हीही जगतो. तुम्हा माणसांसारखंच आम्हालाही हक्क आहे, हक्क जगण्याचा. पण आज मी इथे आलो एक भीषण बातमी घेऊन आणि एक इशारा घेऊन. तुम्ही जंगलतोड करता, झाडं कापता, आमची घरं उद्ध्वस्त करताय. कुठे जावं आम्ही? कधी विचार केलात का? कारखान्यांची धुरांडे, नदीत टाकलेली घाण, पाण्यात कुजलेली माशांची शरीरं आम्हाला दिसतायत. तुमचं वाढतं शहरीकरण, वाढती गावे, वाढती लोकसंख्या, पण त्यासाठी तुम्ही जे निसर्गाचं शोषण चालवलंय ते लक्षात आहे का? प्रत्येक प्रजाती, प्रत्येक कीटक, प्रत्येक वनस्पती ही निसर्गाची साखळी आहे. एका साखळीची एक कडी तुटली की संपूर्ण साखळी कोसळते. तुम्ही आज ज्या प्राण्यांना नष्ट करताय त्यांच्यामुळेच तुमचं अस्तित्व टिकून आहे, हे विसरलात का? तुम्ही बेबंधपणे मजेसाठी शिकारी केल्यात, त्यामुळे कित्येक प्रजाती कायमस्वरूपी नष्ट झाल्या. जंगलाला जाणीवपूर्वक वणवा लावून विझविण्याचे नाटक करता. शेती, औद्योगिकरणासाठी डोंगराचे डोंगर तुम्ही सपाट केलेत. आम्ही शांत आहोत, कारण आम्ही निसर्गाचे मूलभूत नियम पाळतो. पण आता सहनशक्ती संपत आलीये. जर तुम्ही अजूनही थांबला नाहीत तर आम्ही, म्हणजे जंगलातले सर्व जीव एकत्र येणार आहोत. आणि मग ही लढाई असेल मानवाच्या अन्यायाविरुद्ध निसर्गाचे रक्षक. होय, युद्ध पुकारलं जाईल, कारण आज आम्हीच नष्ट होत आहोत. उद्या तुमची पाळी येईल. एक दिवस असा येईल किंवा झाडं उरतील, ना प्राणी ना पक्षी, आणि तेव्हा तुम्हाला जगायचं कसं ते समजणार नाही. आणि हो, आम्ही तुमच्या अण्वस्त्रां वगैरे घाबरत नाही, हे लक्षात ठेवा. आम्हा प्राण्यांना कळायला लागलंय, पण माणसांना कळेना. पण अजून वेळ गेलेली नाही. आम्हाला वाचवण्याची गरज नाही, फक्त निसर्ग वाचवा म्हणजे स्वतः वाचाल. झाडं लावा, जंगल राखा, प्रदूषण थांबवा, वाढती लोकसंख्या थोपवा, आणि आम्हाला आमचं जीवन नीट जगू द्या. हे माझं निवेदन नाही, हा आमचा आक्रोश आहे. ही विनंती नाही, चेतावणी आहे. हवी तर धमकी समजा. बाकी बार युद्ध होगा, युद्ध.